पुण्य कर्म. एवढ्याच्या क्षणावरती तो जीवात्मा तो नावडी त्या जीवात्म्याला ती नदी पार करायला पाठवतो. नदी पार करून देतो तो. मग आता तुम्ही विचार करा काय बापांनो, जर आपल्या एवढ्यासाठी आपल्याला क्षणभरासाठी जर एवढं पुण्यकर्म तिथं आपल्याला खर्च करावा लागतंय तर आपल्याला जन्माला येऊन पुण्यकर्म करावं किती लागेल. माझं तर असं मत आहे, आपण 10% आपण कमावतो ना त्यापैकी 1% तरी आपण पुण्यकर्मामध्ये घालवले पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. माझे गुरु हे सांगायचे, उघड्याला वस्त्र द्या, उगलेलं अन्न द्या, पेशाला पाणी द्या आणि अनाथाला आश्रय द्या. म्हणून आपल्याला ती नदी पार जर करायची असेल, एवढं पुण्यकर्म लागतं तर आता असंख्य आपल्याला संवेदनशील प्रेरणा आपल्याला एवढा मोठा प्रवास करायचा आहे तर तुम्ही विचार करा आपल्याला किती पुण्यकर्म आहे. मातृलोकामध्ये कमावं लागेल, या मृत्यू लोकांमध्ये आपल्याला कमावं लागेल. बघा, ज्याप्रमाणे आपण जत्रेला जातो, आपण यात्रेला गेल्यानंतर तिथं पावलं पावली आपण काय खर्च करतो, पावलं पावली आपण पैसा खर्च करतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला पितृलोकामध्ये पावलं पावली आपलं पुण्यकर्म खर्च करायचे आणि पुण्यकर्म खर्च केल्यानंतर आपल्याला तिथं कुठंतरी आपण पितृलोकाला जाणार आहे. ज्या ठिकाणी आपलं पुण्यकर्म संपतं त्या ठिकाणी आपला प्रवास संपला. मग कुठेही असा नसू शकता, असा खडतर असा प्रवास आपल्याला या पितृलोकामध्ये जाऊन करायचे. खऱ्या अर्थाने झालं काय, बघा आपण जर कुठे फिरायला जर गेलो आणि शेजारच्याला आपण सांगितलं मी इकडं वृंदावनला फिरायला गेले, 8 दिवस झाले मी वृंदावनला फिरायला गेले, कितीतरी मंदिरं तिथं आहे आणि कितीतरी महिना गेला तरी माझं मन तिथं रमून जाईल असं त्या वृंदावनला आहे. हे आपल्याला कोण सांगतं? जी बाई फिरून आली ती आपल्याला सांगते. पण या मृत्यूलोकाचं असं झालेलं आहे, या पितृलोकामध्ये असं झालेलं आहे कारण की आपल्याला वरती गेलेला सांगतच नाही. आजपर्यंत तुम्ही ऐकले का जीवात्मा स्वप्नात आला आणि म्हणाला की तुझा प्रवास खूप खर्च आहे, तू खाली पुण्यकर्म कर, कारण की आपल्याला ती ज्ञात नाही. म्हणतात ना, पाण्याखाली माझा झोप येईल कैसा, जाईल त्याच्या वंशात तेव्हा कळेल. ज्यावेळी पाण्यातला मासा झोपतो कसा कधी कळतं, ज्यावेळेस आपण त्याच्या वंशाला जाऊ तेव्हा. म्हणून ज्यावेळेस आपल्याला कळतं तरी आपल्याला कळणार तरी आहे, ज्यावेळेस आपला मृत्यू होणार आहे त्यावेळेसच आपल्याला कळणार आहे हा प्रवास किती खडतर आहे. म्हणून आपण जे करायचं ना माय बापांनो तेच करत नाही. आपण अति अट्टाहासाने जमीन घेतो, अति अट्टाहासाने आपण गाडी घेतो, बंगला घेतो, गाडी सगळं काही आपण करतो, आपल्या मुलांची थाटामाटात सगळं काही पार पाडतो, पण आपल्याला जन्माला येऊन जे कमवायचे आपण तेच कमवत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, आठवत नाही देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. बघा, अजून पुढे जाऊन संत तुकाराम महाराज सांगतात, कोणी नाही रे कोणाचे, कोणी नाही रे कोणाचे, एकलेच यायचे, एकलेची जायचे, एकलेच यायचे, एकलेची जायचे.
तू असं म्हण ना, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. असं म्हण. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा माझा माझा, हरी माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. हे माझं माझं म्हणून हे सगळं काही विकत होणार आहे. त्यापेक्षा तू जर म्हटला ना, देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, याच वेळेस तुला यम गुलाम गुलाम, यम गुलाम गुलाम, तोच करीतो सलाम, तोच करीतो सलाम.
किंमत विचारा. म्हणतात देवाला यायला देवाला प्रत्येकाच्या घरी यायला वेळ नाही, देवाला प्रत्येकाच्या घरी जायला टाइम नाही, म्हणून देवाच्या स्वरूपात दुसरी कोण दिली आपल्याला? आपल्या घरी आई पाठवली. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ज्या आत्म्यातून आपण निघालेलो आहे कशाकरता? त्या ईश्वराची भक्ती करण्याकरता. अशा आईचा महासागर
आमच्या